पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ झाल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मी सध्या कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर आहे आणि पेट्रोल पंपाचे जर आपण इथे दृश्य बघितले तर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी देखील गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते, कारण आणखी दर वाढतील अशा पद्धतीची भीती आहे ती नागरिकांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे महागाई वाढलीच, परत लोकांची एवढी टेन्शन झाली आहे की कामावर जायच्या लोकांनी भरपूर त्रास झाला। पेट्रोल वेळेत मिळत नाही, डिझेल वेळेत मिळत नाही, डिझेल नसल्यामुळे गाड्या धान्याच्या येत नाहीत, भाजीपाल्याच्या येत नाहीत, काय त्याच्यामुळे महागाई वाढल्या। गरीब जनतेने काय करायचं, काय मध्यम वर्गाने तर काय करायचं। अचानक पेट्रोलचे दर वाढले, गोरगरिबांचे कसे होणार? पेट्रोल तुम्ही वाढला, परत धान्य वाढून काय, परत डिझेलचे भाव वाढला, महागाई एवढी वाढली, सोन्याचा दर एवढा वाढला। गोरगरिबांनी काय करायचं असतं? त्यांना पगार 100 रुपये आणि जर पेट्रोलचा दर जरा 107 रुपये केला, खाणार कसं, मिळणार कसं सांगा, आणि शिल्लक ठेवणार कसं? एवढा दर अचानक वाढला कसा? वाढू नये असं वाढणार नाही, पेट्रोलचा गॅसचा दर असा वाढला कसं काय? हे आम्हाला मान्य नाही। काय जनते नाराज आहे। अशा वेळी पुन्हा एकदा ही दरवाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सरकारने कुठेतरी हे दरवाढ आहेत ते मागे घ्यावे अशा पद्धतीची मागणी आहे ती सर्वसामान्य नागरिकांची आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।